सौरभ काय लुक वाटतोय सेक्सी. लग्न आहे कसं नसतंय. आणि त्यात डिपार्टमेंटने आम्हाला लावली गाडी आडवी. हॅलो साहेब, तुमची गाडी इथे, आमची गाडी कुठली? रंबास फुल्ली लोडेड वाटते. नमस्कार मंडळी, माझं नाव रोहित आणि स्वागत आहे तुमचं आपल्या द रोहित या मराठी युट्यूब चॅनल मध्ये. जॅकेट बिकेट घालून मस्त पैकी रेडी आहे मी. मस्त दाढी बिडी केली आहे. तर जसं मी लास्ट व्लॉग मध्ये तुम्हाला बोललेलो की नेक्स्ट व्लॉग मध्ये आपल्या रंबाचा नवीन अवतार बघायला भेटणार आहे, त्याच गोष्टीसाठी मी आज चाललोय पुण्याला. सोबत बाई फुल एक्साइटेड आहे मी. म्हणजे असं मला समजत नाही की मी तुम्हाला कोणत्या भाषेत सांगू. म्हणजे ज्या गोष्टीसाठी मी थांबलो होतो ती गोष्ट आज पूर्ण होतीये. म्हणजे माझ्या रंबावरती भरपूर साऱ्या गोष्टी इन्स्टॉल होणार आहेत, ऍक्सेसरीज इन्स्टॉल होणार आहेत. तर त्याच गोष्टीवरती हा पूर्ण व्लॉग आहे आपला. सोबत आपल्या आज सचिन दादा येणार आहे, सूरज दादा येणार आहे. म्हणजे ते मुंबईला चालले पण ते पुण्यापर्यंत आपल्या सोबत आहे. थोडी हेल्प करणार आहेत आपल्याला काही गोष्टींमध्ये आणि तिथून मुंबईला पुढे कंटिन्यू करणार आहेत. बाकी सगळ्या गोष्टी आपण रंबावरती बोलू. पहिल्यांदा इथून निघूया कारण मला निघायचंय पुण्याला. आणि सोबत जिथं मी माझ्या रंबाचं काम करणार आहे त्या दादाने मला दिलाय 10:30चा टायमिंग. पण आता वाजलेत 9. भरपूर उशीर झालाय. सचिन दादा पण येऊन थांबलाय, सूरज दादा पण येऊन थांबलाय. तर आपण पहिल्यांदा त्यांना भेटणार आहे आणि तिथून पुढे आपण पुण्यासाठी निघणार आहे. आपली रंबा तर रेडीच आहे. कालच तिला धुवून आंघोळ घालून मस्त पैकी आणली आहे अशी आपली रंबा. तर फायनली आज रंबाचा अवतार बदलणार आहे. सोबत आपल्या अगोदरच येऊन थांबलेले हे सचिन दादा जे आपल्या सोबत पाटण राईडला होते आणि एक नवीन मेंबर सूरज दादा आपल्याला जॉईन झालाय. फायनली सुरुवात झालेली आहे आपल्या राईडची आणि भारी वाटतंय, खरंच भारी वाटतंय. मी आता बोलू शकत नाही तुम्हाला की कसं भारी वाटतंय, पण भारी वाटतंय. माझं स्वप्न पूर्ण होतंय. भाऊ सगळ्यांना पार्टी जिंदाबाद. त्या दोघांना तर पार्टी. तर मध्ये सूरज दादाला आपल्या काम लागल्यामुळं 5 ते 10 मिनिटाचा टाइम आहे आपल्याकडे. त्यामुळे म्हटलं आपल्या आई साहेबांची भेट घेऊन येऊया. कसा दिसतोय सांग? भारी दिसतोय ना? बाय बाय. हा तर आईला भेटल्यामुळं एक गोष्ट लक्षात आली, आपला कॅमेरा अँगल काढला होता. कॅमेरा अँगल पण ठीक केला. आता जरा व्यवस्थित वाटतोय. व्ह्यू तुम्हाला पण बघायला व्यवस्थित वाटत असेल, मला पण बघायला व्यवस्थित वाटतोय. काही विषय नाही. मेन म्हणजे असा सीन झाला की सूरज दादा 6 जूनला रायगडला गेलता. त्याला पण नेमकं आजच फोटो घ्यायचं होतं. त्याला एक मित्र भेटला, त्याच्याकडनं फोटो घेण्यासाठी तो थांबलाय. तर आम्ही हळूहळू चाललोय पुढं. आणि एक छोटीशी गोष्ट सांगायची होती मला, ते म्हणजे बोलूच का? अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. लय घासली या दिवसासाठी. समझ गया. लय म्हणजे अच्छा. लय घासून सेव्हिंग करून आज कुठं हा दिवस मला बघायला भेटतोय. ठीक आहे, समझ गया. भारी वाटतंय. आज मी चाललोय माझ्या रंबाचं काम करण्यासाठी. जास्त काही नाही बोलण्यासारखं पण भारी वाटतंय. चांगला आशीर्वाद द्या काहीतरी. गाडीचं काम करायला चाललोय. अर्धा तास थांबल्यानंतर आपल्याला सूरज दादाने पण जॉईन केलेलं आहे. थोडा आता वडापाव खाल्लं आणि सुरुवात केली पुन्हा एकदा राईडला. आता डायरेक्ट आपल्याला वारजेला थांबायचंय. तिथं आपल्याला एक सावऱ्या म्हणून एक माझा मित्र आहे, तो येणार आहे आपल्या सोबत. 11:30 वाजलेत, 10:30ला बोलवलं होतं आणि आम्ही आता आहे वीर डॅम वरती. आणि मेन म्हणजे अजून एक अशी गोष्ट की सचिन दादा थांबणार आहे कात्रज मध्ये. त्याला त्याच्या डॉमिनरचं काम करायचंय. आणि पुढे माझ्यासोबत येतोय सूरज दादा. मी सावऱ्या जाणार आहे डायरेक्ट शॉपला जिथं आपल्या रंबाचं काम होणार आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहे कात्रजच्या बोगद्याच्या तिथे आणि आम्ही आता सरळ कंटिन्यू करतोय सूरज दादा सोबत त्या बायकर्स टाउन शॉपला. ट्रॅफिक बोलते सबको खोलते. असलं बेकार ट्रॅफिक लागलंय ना. 15-20 मिनिटं झाले ट्रॅफिक मधून निघायला मार्गच नाही. वारजे पुलावरती इथं थांबलो होतो सौरभ शिंदेसाठी, पण शिंदे सरकार अजून वारजेच्या सिग्नललाच आहे. त्यामुळे आम्ही थोडं पुढे चाललोय. अर्जंट लागली आहे सुसू, जाणं गरजेचंच आहे. काय सहन होत नाही एकदा सुसू लागली की. नंतर परत बोली पॅन्ट कोणी काढायची. सौरभ शिंदे आलेत, शुभम दायगुडे आलेत आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट शॉपला. शॉप अजून आम्हाला 17 किलोमीटर दाखवते आणि नंतर पुढे पण अजून भरपूर काम आहेत. गाडी लावून आपली रंबा लावून लगेच आपण ही गाडी लावणार, ती गाडी पण तिथंच लावणार आणि मग आपण शिंदेच्या 4 व्हीलर मध्ये निघणार दुसऱ्या कामांसाठी. आणि आता जसं जसं शॉप जवळ येते तसं तसं असं एनर्जी यायला लागली अंगामध्ये. तर हे आहे ते स्टोअर जिथं आज आपल्या रंबाचं काम होतंय. पहिल्यांदा दादाला भेटू. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे स्टोअर मध्ये, द बायकर्स टाउन स्टोअर मध्ये. तर दादा आपल्याला आता हा नाही हा सूरज दादा आहे. हा दादा आपल्याला दाखवतोय लाईट्स. सगळे एचजीचे लाईट्स आहेत आणि सगळे 60 वॉटचेच येणार पूर्णपणे. काही जणांचं असं म्हणणं असतं 120 वॉट वगैरे येतं, पण नाही, ते ॲक्च्युली 60 वॉटवरच आहे. कारण की मी पर्सनली मीटरवर चेक केलेलं आहे त्यांच्या एचजी. ते सांगायला 70, 120 दाखवतात. जेवढे सांगतील ते सांगतील, पण ॲक्च्युअली 60 वॉट आहे. हा पहिला जो आहे हा एचजीचा न्यू एचजीचा फ्युचर आहे 3 म्हणून मॉडेल आहे. ठीक आहे. ड्युअल मोड मध्ये आहे का? हां, ड्युअल मोड. व्हाईट आणि येलो आहे ना, मोस्टली
की कसं राहणार, व्हाईट येलो आणि दोन्ही एकसाथ लागतात का? व्हाईट आणि व्हाईट आणि येलो लागणार ते त्यावाल्या मॉडेलमध्ये लागणार, त्याच्यामध्ये कपलर टू कपलर असणार. हा कसा ओपन वाला ओपन कपलर टू कपलरला कसं ते बटनमध्ये ऍडजस्टेबल आहे, त्याच्यामध्ये तो एक मॉडेल दिला आहे स्पेसिफिक. मग ह्याला येणार ना आपल्या ह्याला येणार का? मध्ये आहे, ह्याच्यामध्ये पण आहे, ह्याच्यामध्ये पण आहे, पण ह्याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे, कारण की त्या दोन मध्येच ते एक बॉक्स आहे. कोणती नाही तर फायनल कोणती करायची? मर्सिडीज नाही तर हे आकड वकड बॉम्बे करायचं. आता हा नंबर 2चा आहे. ह्याच्यात व्हाईट येलो व्हाईट दोन्ही आहे का ह्याच्यात पण? ह्याच्यात पण आहे ना. पहिला एक मॉडेल यायचा एचजीची क्रीम म्हणून, त्याला येल्लो कॅप असायची, तो आता पण आहे. पण काही लोक काय म्हणायला लागले, आम्हाला कॅप सिस्टम नको, त्याच्याऐवजी स्क्वेअरमध्येच व्हाईट आणि येलो बटनवर हवा आहे. मग त्यासाठी हे ऑप्शन काढलेलं आहे. बरं बरं. येलो पडतोय ह्याचा पण थ्रो चांगला आहे. ओके, म्हणजे स्प्रेड जास्त आहे ह्याच्यापेक्षा ह्याचा जास्त आहे. आणि हा तिसरा ह्याचा नाही, ह्याचा रेड असा जास्त आहे. त्याच्यामध्ये रेड कलरचा एक ऑप्शन दिलेला आहे, पण तो रोडवर थ्रो नाही पडणार त्याचा. ह्याला आहे का तो? हा, त्याला झालं बरं. ब्लिंकर आहे याच्यामध्ये. हां, ह्याला ब्लिंकर आहे. हा आपला नॉर्मली येल्लो येणार, हा रेड डेव्हिल येणार. पडतोय थ्रो, तो एवढा एवढा नाही. एवढं रोडवर नाही पडणार. रोडवर लांबपर्यंत नाही दिसणार, थोडं दिसत. येणार हा व्हाईट. कोणती फायनल करायची? मला एक आता झालंय, तिन्ही बघितले. पण कुठली? शेव पण वाटेल तुला जरासा. पण त्याला कसं राहणार सांगू का? कपलर टू कपलर आहे ना याला? ह्याला कपलर नाही, हा मॉडेल कपलर नाही येणार. रेड डेव्हिल मग आपला ह्याच्या मर्सिडीज मधला तर आपलं हा दाखवणार. ऑप्शन काय असतात म्हणजे एक हा वायर हार्नेस येते गाडीवर, जरी बॅटरीला लोड आला ना तरी गाडीला काय म्हणजे लाईटमुळे गाडीला काय होत नाही. आणि दुसरं असतं डायरेक्ट वायर लावायची, म्हणजे त्यात काय पण इश्यू येतो. डायरेक्ट वायरिंग हार्नेस केलं ना तर प्रॉब्लेम काय येतात, बॅटरी ड्रेन वगैरे होणं. दुसरा तुमच्या गाडीच्या मेन फ्यूज वगैरे जे असतात ना, कधी शॉर्ट होऊ शकतो. डिरेक्ट नकोच म्हणतोय मग मी. हार्नेसला किती 1,500 जास्त जातात, पण होऊन जातं. 1.5 नाही 2. 2 hours later. तरी लाईट आपली फायनल झालेली आहे. दादासोबत आमचं जरा डिस्कशन झाले, गहन चर्चा झाली. गहन चर्चेनंतर शेवटी एक फायनल डिसिजनवर पोहोचलो. आता पण असा विषय झालाय की आम्हाला यायला लेट झाल्यामुळं दादानी घेतली दुसरी गाडी. आपली रंबा तिथं लावलेली आहे, त्यामुळं काय आता आम्हाला बसावं लागणार आहे. 1.5 तास टाइम आहे आमच्याकडे अजून ती गाडी व्हायला. एवढ्या 1.5 तासात मग आपल्याला अजून एका ठिकाणी जाऊन यायचंय, तर आपण ते काम करून येऊ आणि मग पुन्हा आपण शॉपला येऊ. शेवटी आपल्याला फायनल आज गाडी घेऊनच जायची आहे आणि करूनच घेऊन जायची आहे. अशी लोड गाडी बघितली कसं भारी वाटतं, जरा मन प्रसन्न वाटतं. तर अशा प्रकारे इथे बॉक्स मध्ये आपल्या रंबाचे सगळे पार्ट आहेत. पण गाडी लावलेली आहे दादाकडे कामासाठी, अजून त्याला भरपूर वेळ आहे. आणि आपण तोपर्यंत आपल्याला जे निगाड घ्यायचे होते, ग्लोव्ज घ्यायचे होते, त्यासाठी आपण चाललोय आता रायनॉक्सच्या शोरूमला, जे की बानेरमध्ये इथून 6 किलोमीटर लांब आहे. पण आता विषय असा झाला की पाऊस पण येतोय, मरणाचा पाऊस येतोय, आणि त्यात डिपार्टमेंटने आम्हाला लावली गाडी आडवी. आणि कुठे गेल्यात काय माहिती, किती वेळ झालं गाडीत बसलोय पण आम्हाला गाडीच काढता येत नाही बाहेर. त्यात असली ट्रिप गन झाली माझ्या बाबतीत की एक स्वप्न पूर्ण होते, आणि दुसरी गोष्ट अशी की माझा जो मेन कॅमेरा आहे त्याचा गेलाय डिस्प्ले. लय वाईट वाटते, आता काय बोलू शकत नाही मी. ती गोष्ट ह्याला कळली आणि ह्यानी बघितलंय. आपण गेला कसं मला कळलंच नाही. मूड थोडा खराब झालाय, पण काय विषय नाही, जाऊ द्या. डिस्प्ले गेला रेकॉर्डिंग दुसरी गोष्ट हो तीच चाललंय माझ्या लाईफ मध्ये. एक गोष्ट नवीन आली की दुसरी गोष्ट खराब होती. आता पुढच्या वेळेस कॅमेरा घातल्यावर गाडीचा ऍक्सिडेंट होणार फक्त. लागली आग. गाडी लॉक नसली तर वॉकी टॉकी काढून त्यांना बोलवू का? त्यांच्या वॉकी टॉकी, हॅलो साहेब तुमची गाडी इथे, आमची गाडी गुतली. गाडी लॉक नसतं तर पुढे टाकलो की जरा. 5 जण आहे आम्ही, घ्यायचंय एकाला, सोबत 4 जण. लग्न आहे कच नसतंय. असा सीन झालाय. 27 जुलैला लग्नाला या माझ्या. 27 जुलैला भावाचं लग्न आहे. सगळ्यांना आम्ही आता इथंच सांगतोय, सगळ्यांनी लग्नाला या. आपलंच आहे. 26 तारखेला नियोजन करायची जबाबदारी त्याचीच आहे, तो करल. पण 27 तारखेला लग्नाला या. करणार ना नियोजन, संपला विषय. भरपूर वेळ झालं थांबलो होतो. तर साहेबांनी आता गाडी काढून आमच्यावर उपकार केले. साहेबांनी आता गाडी काढली, माझ्याकडे असलं बघितलंय ना बेकार. कॅमेरा घेऊन रेकॉर्डिंग करतो. त्यांची घाया नजर बघून कस तरी झालंय. त्या इथे आहे रायनॉक्स शोरूम. तर जाऊया अगोदर, पहिल्यांदा खाली सगळे थांबले तिथं चहा घ्यायला जाऊ, आणि मग आपण जाऊया शोरूम मध्ये. फक्त नी पॅड ग्लोव्ज घ्यायला आम्ही आलोय 4 जण. नीट मोज. 5 जण आहे ती नीट मोज. हो 5 जण आहेत, 5 जण. सॉरी, चहा पिल्यामुळे जरा मला एनर्जी आली आहे. काय काका खुश? तर हे अशा प्रकारे आहे रायनॉक्सचं शोरूम, जिथं आपण आज आलोय. बघू फ्री काय दिलं तर बघू. शोरूम मध्ये तरी आता कोणच नाहीये. आहेत 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 इकडे. घालून बघ, त्यांच्याप्रमाणे डोळे बंद करून सुद्धा तुला सगळी बटणं गावायला पाहिजे. डोळे बंद करून सगळं जमतं. गाडी नाही कर. तर हे ग्लोव्ज आम्ही फायनल केलेत.
क्रॅम्स्टरचे. प्राइस कितीपर्यंत जाते दादा याची? हे नवीन लॉन्च झालेलं आहे ना. तिथं हे हां 2799 पर्यंत हे ग्लोज आहेत. नाही, दोघांना ती लेवलचे आहेत. गुडघा पडला की ते लेवल 2 आहे ना. लेवल 2 लावलं. हा चांगला आहे. प्रोटेक्शनच्या गुडघा तुझा आता गुडघं फुटणार नाही. असं काय तू झोपून गाडी चालवतो गुडघा गुडघं फुटणार नाही. हे नाही गाडी. अजून दुसरं घालायचंय. दुसरं घातलं की दाखवतो. हे ग्लोज आजची शॉपिंग. हे ग्लोज, हे नी पॅड्स अजून राहिली ती करू. एक 2 3. सौरभ अशा प्रकारे आमची झालेली शॉपिंग. थँक्यू. टोटल आमची आता शॉपिंग झालेली आहे 8,500ची. 8,500 प्रमाणे वाटतंय 8,500चं काय घेतल्यासारखं. भारी वाटतंय जरा. फायनली सगळ्या गोष्टी आल्या. एक गुंठा ठोकलाय आणि डायरेक्ट बंडल घेऊन आलोय. नाही अजून घरी लय मोठं बंडल आहे. हे राहिलं पण दुसरा बंडल तिकडे. तिसरा तो तिकडे गाडी ठेवलाय. ₹1 घे. एवढे रायनॉक्सवाली हे करतात. नाही रायनॉक्सचं नाही एवढं कुठला पण प्रोडक्ट घे. अरे माणसं चॉकलेट देतात. त्यांनी ठोकळा माघारी दिलाय 2चा. थँक्यू दादा. नक्कीच परत येईल तुझ्याकडे. काय लागलं गरज तर. आम्ही सारखं धर पडत असतो. तो आहे ना तो 3 वेळा पडलाय आणि 3 वेळा असा तसा नाही. महिना घरी राहिलाय. 108 म्हातारं उडवलं होतं. ये जिंकलो. फायनली घेतलं. चारों तरफ खुशी का माहोल. खूप चांगलं वाटतंय. खूप असं भारी वाटतंय आयुष्यात. दादा आयुष्यात काहीतरी चांगलं केल्यासारखं वाटतंय. काय नाही आता मोठी राईड काढली तरच मजा आहे. नाही तर काय घालते सगळं घरी पडून. तुझं जॅकेटचं तुझ्या साईज परफेक्ट घेतलं त्यामुळे टेन्शन नाही. कोणी मागायचं पण नाही मी आहे की. तू आहेस की. आयुष्याला लागलेली माणसं आहेत माझ्या भरपूर. शॉपिंग आमची जरा मजबूत शॉपिंग झाली आहे. आता शॉपिंग करून आम्ही चाललोय जिथं आपली रंबा लावली आहे तिकडे चाललोय. तिथं पण भरपूर टाइम जाणार आहे. भेटू डायरेक्ट गाडी जवळच. तरी इथं आपल्या रंबाचं काम चाललेलं आहे. आता सुरुवातीला दादाने आपल्या रंबामध्ये क्रॅश गार्ड बसवलेले. आता सॅडल्सचे बसवायचं चालू आहे. अजून टॉप बॉक्स दाखवतो तुम्हाला. हा आहे आपला टॉप बॉक्स. तर ही आहे आपण आज केलेली शॉपिंग. तर अशा काही गोष्टी आहेत सगळ्या. जो सकाळी सचिन दादा गेलता त्याच्या जे डॉमिनरचं काम राहिलेलं ते करायला गेलता. त्याचं काम अजून झालेलं नाहीये कारण त्याच्याच डॉमिनरला आपला टॉप बॉक्सचा रॅक आहे. तो येईपर्यंत आपल्याला थांबावंच लागणार आहे. तर आपल्याकडे दुसरा ऑप्शन पण नाही काय थांबण्याशिवाय. धन्यवाद आल्याबद्दल. पुन्हा एकदा धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद. संध्याकाळी भेटूच. तर आता हे सगळे ते मोठी गाडी घेऊन आलते. त्यांच्यासोबत जाऊन शॉपिंग वगैरे केली. त्यांना आता काम असल्यामुळे ते चाललेत पुढं. आता माझ्यासोबत राहिलंय फक्त सूरज दादा. सचिन दादा येतोय. माझं पण अजून काम भरपूर राहिले. टॉप रॅकचं काम राहिले त्यामुळं थांबलोय. सचिन दादासाठी थांबलोय कारण सचिन दादाकडे आहे माझा टॉप रॅक. बाकी काही विषय नाही. सूरज दादा कधी काम व्हायचं आणि कधी बसायचो गाडीवर. मी 6 वाजल्या घालते. मी कधी पोहोचायचो मुंबईला. ह्याला मुंबईला पोहोचायचं अजून सचिन दादा सोबत. अवघड आहे माझं. सगळी विचार होते किती वाजता पोहोचणार मुंबईला. गावाहून निघायला म्हणलं 3 तासात. 8ला निघालूया 3 तास. किती तास? 8-9 तास झालं का? 8-9 तास कसलं. अजून 2 तासानंतर 10 तास झालं येऊन आपल्याला इथं. हो घर सोडलेलं 10 तास झालं. अजून इथंच आहे तो पण. थांबूया आता काय. इथला पण जो दादा आहे मेन दादा आहे म्हणजे ज्याचं स्टोअर आहे तो पण बाहेर गेलाय. त्याचं पण थोडं काम म्हणजे त्याचं पण राहिलंय थोडं. जो की तो लाईटचं वगैरे काम करणार आहे त्या पण गोष्टी राहिल्यात. त्यामुळं सगळ्यासाठीच वेट करावा लागतोय. सगळ्यांसाठी. सचिन दादासाठी वेट करावा लागतोय. या दादासाठी वेट करावा लागतोय. गाडीचं काम होण्यासाठी वेट करावा लागतोय. पण बाई गाडीचं काम झाल्यावरती गाडी अशी चुम्मेश्वरी दिसणार आहे ना सांगूच शकत नाही मी. आणि बाई स्वप्न पूर्ण होतंय माझं. विषय संपला. खुश आहे मी. आम्ही किती वेळ झालं
सचिन दादाची वाट बघत बसलोय. सचिन दादांनी आम्हाला पद्धतशीर दही दिलंय. सकाळपासून आमचं फक्त एकच काम राहिले, ते टॉप राय ते बसवलं, टॉप बॉक्स बसवला. 4 तास झालं, 4 तास टॉप बॉक्स बसवला की सगळं काम होतंय. फक्त त्याच्यासाठी गाडीचं काम राहिले. आम्हाला मेकॅनिक पण खतरनाक भेटलाय आणि मेकॅनिक पण खतरनाक भेटलाय. 5 मिनिटाला एक स्क्रू लावतोय. 5 मिनिटाला, अर्ध्या तासाला एक स्क्रू लावतोय. 7-8 स्क्रू आहेत 5 मिनिटात. 5 1 तास लागतोय त्याला एक लाईट बसवायला. म्हणजे आता दुसरी घेतली लावायला. त्याच्यानंतर तो नकल गार्ड लावणार आहे. नकल गार्ड लावायला अजून तरी 1 तास जाईल. तोपर्यंत नशीब तो आला तर आला, आला तर आला, नाही नंतर तर top ती लावायला परत अजून 1 तास जाईल. असली बेकार अवस्था आहे ना आता सध्या, काहीच बोलू शकत नाही. निवांत बसलोय, झोप येते, थंडी वाजते, मधनच गरम होतंय, मधनच काढतंय. घाम पण आलाय आणि थंडी पण वाजते. काय करायचं आता? त्यात पाऊस पण लय बेकार पडतोय. 10 वाजणार आहेत गाडीचं काम व्हायला, किंवा त्यापेक्षा पण जास्त टाइम लागू शकतो. जर 8 वाजले, अर्धा पाऊण तास तर लागेल यायला त्याला. त्यामुळे 1 तास 10च पकडून चालेल. 10 तर वाजणार आहेत. नंतर जेवण वगैरे करून 11. असा काय गोष्टी चालू आहेत आयुष्यात. आता डायरेक्ट गाडीचं काम वेळ दिसत झाल्यावरच भेटू. तुम्हाला अशी मस्त अशी रंबा दाखवतो, रंबाचा नवीन अवतार दाखवतो. माझा अवतार तर वाट लागली सगळ्या गोष्टींची. आमचा अजून जे इथला दादा आहे तो पण गायब आहे, सगळीच गायब आहेत. पण गायब आहे. बिल करायला अजून 15-20 मिनिटं लागतील मला वाटतं. बिल करायला अजून 15-20 मिनिटं. सगळंच अवघड होऊन बसले. 4 तासानंतर दादा आलाय रिटर्न. एखादा मुंबईवरून माघारी आला असेल. आता दादा सगळ्या गोष्टी पटपट करील अशी अपेक्षा करतो. तर फायनली सचिन दादामुळं राहिलेलं काम सचिन दादा आल्यावरच पूर्ण झालंय. तर आपलं हे जे रंबाचं काम आहे ते द बायकर्स टाउन या स्टोअरमध्ये झाले, जे की हे विनायक दादाचं स्टोअर आहे. तर विनायक दादा आपल्याला सांगेल की आपण आज आपल्या डॉमिनर 400 मध्ये काय काय ॲड केले. गाडीला आता ॲक्च्युली फुल्ली लोडेड आहे आता म्हणता येईल. एवढ्या वेळ फुल्ली लोडेड नव्हती. सकाळी आली तेव्हा गाडीवर काहीच नव्हतं, फक्त विंडशील्ड सोडलं तर. आता गाडीला सध्या आपण केलेलं आहे लोडिंगमध्ये. पहिला 45 लिटरचा टॉप बॉक्स विथ बॅकरेस्ट, आणि त्यानंतर सॅडल स्टे. त्याच्यावर मोटो टॉपचं सॅडल स्टे असणार आहे. त्याच्यामध्ये जेरिकॅन माउंट पण फिट करू शकता असा सॅडल स्टे आहे. आणि त्यानंतर हे आहे मोटो टॉर्कचं क्रॅश गार्ड. त्याच्यावर पण जेरिकॅन माउंट पुढं आहे. त्याच्यावर आपण जेरिकॅन माउंट केलेलं आहे. हे मोटो जिनियसचं 5 लिटरचं जेरिकॅन आहे. आणि हा क्रॅश गार्ड मेन म्हणजे 2 फ्रेम स्लायडर येतो. इथे एक येतो, इथे एक येतो. इथला काढून ठेवलेला आहे. गार्डियन गिअरचा नॉन मॅग्नेटिक 28 लिटरचा टँक बॅग आहे. एक्सपांडेबल आहे. एक्सपांड केल्यावर 28 येतो, नॉर्मली 25 राहतो. आणि त्याच्यानंतर इथे HGDचे फॉगलाइट्स आहेत. ड्यू HGDचे वाय मर्सिडीज विथ ब्राईटनेस कंट्रोलर ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे वाईड रेंज आहे फॉगलाइट्समध्ये. अराउंड नाही म्हणलं तरी 20+ व्हरायटीज आहेत HGDमध्ये. ॲज वेल ॲज मॅडॉक पण आहे आणि फ्युचर आहे. असे ब्रँड आपल्याकडे आहेत लाईट्समध्ये. देन त्याच्यानंतर हा त्यांचा बेसिकली ह्याच्या अगोदर कंपनीचा नकल गार्ड होता. त्याला मेटल फ्रेमिंग वगैरे कुठंच नाही आहे, फक्त फायबर होतं. तर आता आपण त्यांना ॲल्युमिनियम फ्रेमिंगमध्ये पाक बसायचा नकल गार्ड लावलेला आहे या गाडीला. आणि ऑलरेडी बाय डिफॉल्ट त्यांनी विंडशील्ड तर लावलेलीच होती. आता पूर्णपणे त्यांच्या गाडीचं नाव रंबा आहे. रंबा फुल्ली लोडेड वाटते. खरंच बेकार लोड आहे रंबा. काय लुक वाटतोय सेक्सी. मी असं बोलू शकत नाही, एवढं बघायला भारी वाटतंय. गाडीकडे असं बघतच बसू वाटतंय. निघूया, उशीर पण भरपूर झालाय. ह्याला सुरेश दादाला मुंबईला निघायचंय. त्यामुळे आता आपण हा ब्लॉग इथंच थांबवू. आपली रंबा कशी वाटली, आजचा दिवसाचा स्ट्रगल कसा वाटला, आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि रंबाचा लुक कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.